इंदे गोदे काय झालं सोपान्या? आता विचारित बसू नको, चल लवकर. इंदी कुठे आहे? बया भरला नाही हाय. कुठे गेली? काल रातच्यापासून दिसली नाही, ठाव नाही कुठं हाय. पण झालं काय? चल आपण तिला शोधूच, चल लवकर. काय झालं सोपान्या? अगं पंचायतीमध्ये निवाडा झालाय, समजा गाव तुमच्या दोघींच्या मागे लागलंय. कशाला? धिंड काढायची आहे तुमच्या दोघींची. धिंड? आमची? कशा पाय? काय केलं आम्ही? तुम्ही नाही, भालचंद्ररावानं. गोदे पळ पळ. ती बघा, ते तिकडे झोपड्या आहे, त्या झोपड्यामध्ये चला चला त्या. दिवा का फडफडतोय? मामांची चावडीवर गेलेत. वासंती वैद्यबुवांकडे गेली. असं का वाटतंय की काहीतरी अघटित घडणार आहे? नाही, असे विचार मनातच नको. काय झालं भाऊजी? वहिनी, वासंतीला वैद्यबुवांकडे नेल्यापासून मनात नको नको ते विचार येत आहेत. तिला काही होणार नाही ना वहिनी? श्रीकृष्णावर विश्वास आहे ना? काही होणार नाही. मामनजी आले? नाही अजून. चावडीवर अख्खा गाव जमलाय म्हणे आज. आता काय ठरतंय कोण जाणे. काय झालं वहिनी? भाऊजी, आज हे इथे असायला हवे होते. वहिनी, माझ्याही मनात हाच विचार आला. दादा असला ना की एक आधार असतो. असो, मी आहे बाहेर. काही लागलं तर हाक मार.
दारी कोण आहे? गोदा, वहिनी साहेब, गोदा, मला आणि भयाला वाचव वहिनी साहेब. अगं काय झालंय? तू आत ये बघू आधी. ये आत ये. आता मला नीट सांग काय झालंय. अख्खं गाव मागं लागलंय वहिनी साहेब. चावडीवर निवाडा झालाय. माझी आणि बयोची तिंड काढायला निघाले. थिंड? वहिनी साहेब, सोपाने म्हणाला पण नाही तर गाव फाडून खाईल. मी आज सोडते, पाया पडते वहिनी साहेब. माझी बयो आणि मला वाचवा. माझी बयो काय बी तोंडाला येईल ते बोलते, कशी बी वागते, पण मी तिला नीट ओळखते. ती चिटकी नाही आहे वहिनी साहेब, ती चिटकी नाही आहे. वहिनी साहेब, आता तुम्हीच काही बी केलं तर आम्ही वाचू, नाही तर गावाला आमची इज्जत विकून खातील. बस, तुला काही होणार नाही गोदा. मला सांग कुठे आहेत सगळे? समधी लोक आमच्या झोपडीपाशी जमल्या. बरं तू आता इथेच थांब. कोणी आलं काही झालं तरी इथून हलायचं नाही. मी तुझ्या बयोला बघते. वहिनी साहेब, तुम्ही एकल्या तिकडे जाणार? माझी काळजी करू नकोस. फक्त देवाकडे प्रार्थना कर, गावकऱ्यांनी तिला गाठायच्या आत ती मला भेटू दे. मी आलेच, इथेच थांब. वहिनी, काय झालं वहिनी? कुठे निघालीस? मामंजींनी चावडीवर जाऊन इंदुमती आणि भालचंद्र रावांविषयी सगळं सांगितलंय. गावकरी खूप संतापलेत. धिंड काढणार आहेत इंदुमती आणि गोदाची. संतापलेली मस्तकं कुठल्याही थराला जाऊ शकतात. भाऊजी, हा वणवा शास्त्रांच्या वाड्यापासून सुरू झाला. शास्त्रांपैकीच कोणीतरी तो थंड करायला हवा. पण वहिनी, हे सगळं तुला कोणी सांगितलं? गोदा, ती वाड्यावर आली आहे. खूप भेदरली. मी तिला वाड्यावरच थांबायला सांगितलंय. आता मला उशीर करून चालणार नाही. क्षणाचाही विलंब खूप मोठा घात घडवू शकतो. पण वहिनी, तिथे तुला काही झालं तर? मी येतो तुझ्या बरोबर. तुम्ही माझी काळजी करू नका. सध्या संरक्षणाची गरज गोदाला जास्त आहे, जी वाड्यावर आहे. कुणाच्याही दृष्टीस पडली तर अघटित घडेल. म्हणून म्हणते तुम्ही वाड्यावरच थांबा. मी आलेच. पण आता तू कुठे जातेस? इंदुमतीला गावकऱ्यांपासून वाचवायला. वहिनी, नका काळजी करू माझी, मला काही होणार नाही. तुम्ही आधी आत जा. बरं. गोदा, घाबरू नकोस. मी तुला काहीही करणार नाही. प्रत्येक माणसात एक भालचंद्र दडलेला असतो. वेळेचा गैरफायदा घेऊन संधी साधणारा.
माझ्यातही होता असं म्हटलंच तरी चालेल, पण तो होता, आता नाहीये. पार्वती वहिनी आणि भागीरथी ताईंनी मला समजावलंय. खुदा माझ्या हातून जे काही घडलं ती एक चूक होती. क्षमा कर मला. पण ती चूक सुधारण्याची वेळ आज आहे आणि मी ती चूक सुधारणार आहे. तू अगदी निश्चिंत राहा. जोपर्यंत तू इथे आहेस आणि मी वाड्यात आहे तोपर्यंत तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही मी. पार्वती आजीने वाचवला बयोला. ती वाचवण्यासाठीच गेली होती, पण बहुतेक तिला उशीर झाला. गावकऱ्यांनी संतापाच्या भरात बयोची झोपडी तोडून टाकली होती. मग बयो माहित नाही कुठे गेली. शास्त्रीने इंद्याची थिंड काढली, माझ्या इंद्याची थिंड काढली. मी गोदाला सावध केलं, पण इंदी नाही गावली. इंदीला नाही वाचवू शकलो मी. इंदे कुठे आहेस तू? इंदेला नाही वाचवू शकलो. काय होणार माझ्या इंद्याचं? इंदे इंदे इंदुमती, 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 सोडणार नाही. कापून टाकून एकेकाला सोडायचं नाही. मारून टाकून एकेकाला. त्याच्या आईचं बेनो नाही, एकेकाला ठेचून काढला ना तर नाव नाही लावायची इंदुमती. तुला काय झालं का दातीत काय भावाने? हा
वनार हेच वनार होत. दशावतार अजून संपलं नाही तर मन जाळाया निघाली समदा गाव, पण राग बाकी हाय तुझी नाही तुला ठाव. काय म्हणली ग? आ काय म्हणली? जीभ हसडून तुझी थोबड फोडन. हसू नकास. कपाळावरच इस्कोट नाही पुसता येणार तुला. पूजा कर हिची बाय, हीच हाय तुझी माय. कोण कोण हाय? काली कर्मावाली बोल, कर हिची भक्ती. तुझ्या हातातील समद्या जगाची शक्ती. दगडानं तू नको ठेचू त्यांना, दगडच ठेचल त्यांना. म्हणजे चेटूक. मला गरज नाही या काळ्या बेण्याची. इंदुमतीच्या झोपड्याला हात लावलेल्याना कापून काढन. बासा इंदुमती. पुन्हा चेटकीची काळी जादू न ग मला. काय बघती ग? हा काय बघतीस ग म्हातारे? डोळं काढून हातात ये. मी जगतोय. जगू दे मला माणसावानी. मन जगू दे मला माणसावानी. मरशील तू कुत्रीवाणी. ते म्हातारे अजून नशिबाचा फेरा सुरू कुठं झालाय? त्यो झाला की येशील माझ्या माग कुत्रीवाणी. मग कळल तुला किंमत हिची, काली कर्मावालीची. का ग माझ्या माग लागलीच मुर्दे? तुला शक्तीची गरज आहे आणि माझ्या शक्तीला तुझी गरज आहे. अंगार चाललाय विज, समद चाललंय संपत. पण ही शक्ती संपणार नाही. ती तू जिती ठेवशील. तुझ्यामध्ये हाय तो अंगाराचा फटका. देशील तू समद्याना आगीचा झटका.